या कुंदींदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ब्रह्मस्वरूपाय साक्षात् कैवल्यमूर्तये सच्चिदानन्दरूपाय ज्ञानेशाय नमोऽस्तुते। विश्वोद्धारार्थ संभूत साक्षात् वैकुंठ नायकः भक्ति तत्व प्रकाशाय ज्ञानमूर्ति नमो नमः। अलकावती सिद्धपीठे यावच्चंद्र दिवाकरौ सदोदितोपकारार्थं चित्सूर्याय नमाम्यहम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 काल आपण पाहिलं जगद्गुरु तुकोबारायांनी वैराग्याची साधना अवलंबवत असताना या प्रपंचाकडे त्यांनी एक थोडस मिथ्या क्षणिक दुःखाला कारणीभूत अशा दृष्टीने त्यांनी पाहिलं आणि सहजच असा प्रकार झाला की या प्रपंचापासून अनावड निर्माण झाली। याच्यामध्ये थांबण्यात काही अर्थ नाहीये, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे। त्यांच्या पूर्वजांनी अर्थात विश्वंभर बाबांनी बांधलेलं जे मंदिर आहे 7-8 पिढ्या गेल्यामुळे थोडंसं मुळकडी चाललं होतं। महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम हाती घेतलं। बघा
दुष्काळाची प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक विपत्ती, मानसिक समाधान बिघडलेलं आहे, गावामध्ये समाजामध्ये प्रतिष्ठा राहिलेली नाहीये. अशाही परिस्थितीमध्ये महाराजांनी ते जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार सुरू केला. आता जिथं भगवंताचंच काम आहे आणि भगवत भक्तांनी आरंभलेलं काम आहे तिथं कमतरता कशाची? महाराजांनी ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं. परंतु दुष्काळातल्या त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे महाराजांना घरी थांबायला थोडंसं बरं वाटलं नाही. गळ्यामध्ये विणा घ्यायचे, चिपळ्या घ्यायचे, कधी ज्ञानेश्वरी ग्रंथ बरोबर घ्यायचे, कधी भगवद्गीता ग्रंथ बरोबर घ्यायचे आणि महाराज कुठल्या तरी डोंगरावर जायचे. महाराजांनी त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचे बरेच पारायणे केलेले आहेत. बऱ्याचशा ओव्या ज्ञानेश्वरीच्या महाराजांनी पाठ केलेल्या आहेत. ज्ञानोबरायदी, नामदेव महाराजांनी संतांची वचन सुद्धा महाराजांनी पाठ केलेली आहेत. कारण असं त्यांच्या एका आत्मचरित्रपर अभंगातून दिसून येतं. कोणीतरी सज्जनाने त्यांना प्रश्न विचारला, महाराज तुमच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन कसं आलं? एवढे दुःखाचे आघात होऊन सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत नाही, हे कसं काय एवढं घडलं? नाहीतर माणसाच्या थोडं जर मनाच्या उलट विपरीत जर झालं तर माणसाचा चेहरा पडतो, कोणाशी बोलायला लक्ष लागत नाही, चित्तवृत्ती विक्षिप्त झालेली असते. परंतु एवढ्या मोठ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराजांच्या अंतःकरणाची बैठक बिलकुल विचारी झालेली नाही. उलट एका ठिकाणी महाराजांनी तर असं स्पष्ट वर्णन केलंय, दुःखते कैचे नये स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्यांचे वर्म तू आम्हा पाशी सुखी राहिलासी प्रेमाची. एकंदरीत प्रापंचिक जीवनामध्ये अभाव जरी जाणवला, उणीव जरी जाणवली, तरी त्या अभावाचा प्रभाव त्यांच्या पारमार्थिक बोधावर पडलेला जाणवत नाही, दिसत नाही. म्हणून एका ठिकाणी त्या सज्जनांनी जेव्हा महाराजांना प्रश्न विचारला तेव्हा त्याचं उत्तर देताना एका अभंगामध्ये महाराजांनी सांगितलंय, देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी जे आले करावे ते. अगोदर असं वाटलं की ती मंदिर दुरुस्त करावं, त्याचा जीर्णोद्धार करावा. मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मग आम्ही दर एकादशीला तिथं कीर्तन सुरुवात केली. कीर्तन शब्दाचा अर्थ नामसंकीर्तन असा आहे. कारण त्या प्रतिकूल काळामध्ये आता टाळकरी कोण असतील, वाजवणारे कोण असतील, म्हणणारे कोण असतील, नाही का, ऐकणारे कोण असतील. म्हणून कीर्तन या शब्दाचे अर्थ दोन होतात. एक कीर्तनकार, टाळकरी, श्रोते या सर्वांच्या साह्याने जे केलं जातं त्याला कीर्तन असं म्हणतात. आणि दुसरं जे कीर्तन आहे ते नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी जन्मांतरीचे. ही नामसंकीर्तनाची एकादशीची परंपरा महाराजांनी त्या मंदिरामध्ये सुरू केली. म्हणून महाराज सांगतात, आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या. संतांची काही वचन अर्थात ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या असतील, ज्ञानोबरांचे काही अभंग असतील, नामदेव महाराजांचे काही अभंग असतील, हे सर्व त्यांनी अगोदर पाठ केले. भजनामध्ये जेव्हा काही लोक येऊन बसायला लागले, अभंग गायला लागले, तेव्हा जे पुढे अभंग म्हणत होते महाराज त्यांचे पाठीमागे ध्रुवपद धरायचे. गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. महाराज सांगतात, चित्त शुद्ध करून भावाने आम्ही ते पाठीमागे म्हणत असायचो. संतांचे शेविले तीर्थ पायवणी, लाज नाही मनी येऊ दिली. जे काही हरिभक्त असतील, त्या काळामध्ये संत असतील, त्यांचं आम्ही चरण तीर्थाचं सेवन केलं. आणि हे करत असताना आम्ही लाज मनामध्ये येऊ दिली नाही. लोकांना काही ज्या लज्जास्पद गोष्टी आहेत त्या करायला लाज वाटत नाही, आणि परमार्थामध्ये ज्या गोष्टी कराव्यात त्या करताना कधी कधी माणसाला लाज वाटते. परंतु महाराज सांगतात, संतांचं चरण प्रक्षालन करून ते तीर्थ, चरण तीर्थ घेण्यास आम्ही मनाला कधी लाज वाटू दिली नाही.
जो काही परोपकार करण्याचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आला, ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्ट होणे. आम्ही परोपकार केले. त्यानंतर महाराज सांगतात, वचन मानिले नाही सुहृदांचे, समूळ प्रपंचे भेटाला. महाराजांचे जे सुहृद होते अर्थात नातेवाईक होते, ते महाराजाकडे आल्याने सांगितलं, अहो काय तुम्ही भजन धरलंय, अहो काहीतरी कमवा ना, काहीतरी 4 पैसे कमवा. मला वाटतं असा शहाणपणा शिकवणारे आणि फुकटचे सल्ले देणारे लोक खूप भेटतात. तुम्हाला कळते की नाही, तुमचं वय किती झालंय, प्रपंचासाठी काय करताय तुम्ही, आहे की नाही. तसं महाराजांना सुद्धा त्या काळातील काही सुहृदांनी सज्जनांनी उपदेश केला होता. अहो तुम्ही सकाळी उठता, गळ्यामध्ये विना घेता, चिपळ्या घेता आणि या डोंगरावर जा, त्या डोंगरावर जा, घरी बायका मुलं आहेत त्यांची काही व्यवस्था करा ना, काहीतरी उद्योग करा. आणि या लोकांचा उपदेश ऐकून महाराजांनी काही प्रयत्नही केला. काही काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर आहेत. महाराजांनी एकदा अशा मिरच्याचा व्यापार केला आणि लोणावळ्याच्या खंडळ्याच्या खाली गेल्यानंतर खोपोलीच्या जवळ साजगावला तिथं विठ्ठल मंदिर आहे आणि तुकोबरायांचं मंदिर आहे. तिथपर्यंत तुकोबराय मिरच्या विकण्यासाठी जात होती असं तिथे लोकांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे मिरच्याचा व्यापारही महाराजांनी केला. परंतु महाराजांचा व्यापार म्हणजे काय, आपल्यासारखं नाहीये. लोकांनी हाताने तराजूमध्ये माप टाकायचं, त्यांनी घ्यायचं, घेऊन जायचं, पैशाचं पुढच्या बाजारात देऊ ना, नाही का, लोकांचं ठरलेलं उत्तर आहे. एवढंच नाही, महाराजांनी एक शेत सुद्धा राखायला घेतलं. काहीतरी पैसे मोबदला देऊन एक शेत राखण्यासाठी घेतलं. आता शेत राखायला गेल्यानंतर जे पक्षी येतात, धान्य वगैरे खातात, त्यांना हुसकून द्यायचं हे महत्वाचं काम आहे ना. त्या शेतकऱ्याने एका बाजूला जो माळा बांधलेला होता, मचानं बांधलेली होती, तुकोबराय तिथं विना वगैरे घेऊन वर गेले आणि वर जाऊन जी त्यांनी भजन सुरू केलं. पाखरांनी पोटभर शेत खाऊन टाकलं भजनाच्या नादामध्ये. म्हणजे एकंदरीत जे काही व्यवसाय उद्योग महाराजांनी प्रपंचासाठी केले, तेही त्याच्यामध्ये लक्ष देऊन ते केले नाही, त्यामुळे त्यातून काही प्राप्ती झालेली नाही. आणि नातेवाईकांनी असाच उपदेश केला, तोही महाराजांनी फारसा मानला नाही. म्हणून महाराज सांगतात, वचन मानिले नाही सुहृदांचे, समूळ प्रपंचे विटाला. पुढे महाराज सांगतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे आपल्या मनाच्या साक्षीने ठरवलं, लोकांचं ऐकलं नाही. म्हणून बहुमताला त्यांनी मान दिला नाही, बहुमताला मानलं नाही त्यांनी. आणि तिथून पुढे महाराजांचा जो पारमार्थिक प्रवास होता त्याला एक असं एक वेगळं वळण मिळालं. साधना उच्च कोटीची होत चाललेली, नामसाधना, भजनाची साधना. आणि त्या साधनेमध्ये महाराजांनी आपलं पूर्ण वेळ झोकून दिला. म्हणून एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, घोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत सो, आनंदे निर्भय डुलत सो, आनंदे निर्भय डुलत सो. सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो, आनंदे निर्भर डुलत सो. महाराज वर्णन करतात,
आम्ही ही नाम साधना कधी कधी करत नव्हतो, सदा. सदा शब्दाचा अर्थ नेहमी. आणि ही नाम साधना सदा केली म्हणूनच त्यांच्या चित्ताला सदैव समाधान लाभलं. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्लत असो. महाराज वर्णन करतात, आम्ही सर्व सुखामध्ये नेहमी डोलत असो. एकंदरीत त्यांची ही साधना जी आहे ती साधना करत असताना महाराजांच्या जीवनामध्ये एक असा भाव निर्माण झाला की आपण हे सर्व करतोय, परंतु याचं पुढे आपल्याला काय मिळणार आहे? परमात्मा आपला भेट देतील का? परमात्मा साक्षात्कार आपला होईल का? आणि यासाठी आपला कोणीतरी सद्गुरूंची गरज आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. परमार्थ करत असताना श्री गुरूंचं स्थान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं व्यवहारामध्ये सुद्धा गुरूंची नितांत आवश्यकता आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा गुरूची नितांत आवश्यकता आहे. परंतु व्यवहारामध्ये गुरु कोणाला म्हणावं हे नीटनेटके पद्धतीने आपल्याला सांगता येत नाही. कारण अलीकडे प्रकार असा होतो, काही काही माणसं सांगतात की आम्हाला हे बांधकाम कसं करायचं हे शिकवणारे आमचे गुरु आहेत, हे आमचे कपडे कसे शिवायचे हे शिकवणारे आमचे गुरु आहेत. म्हणून भौतिक ज्या गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी शिकवणारे त्यांना गुरु म्हणावं का, हा प्रश्न चर्चेचा आहे. त्यांना फार तर मार्गदर्शक म्हणावं, शिक्षक म्हणावं, इन्स्ट्रक्टर म्हणावं. मग गुरु कोणाला म्हणावं? गुरु शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये अशी केलेली, गु शब्दोंधकारोस्ति रु शब्दस्तन निरोधक, अंधकार निरोधित्वात गुरुरित्य विधीयते. गु शब्दाचा अर्थ अंधकार आहे आणि रु शब्दाचा अर्थ तन निरोधक, त्याचा निरोधक असा आहे. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार जो दूर करतो आणि ज्ञान प्रकाश प्रदान करतो त्याला खऱ्या अर्थाने गुरु असं म्हणतात. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये प्रचलित असणारा जो हा गुरु शब्द आहे, हा शब्द मला वाटतं या शब्दांनी आता परकीय लोकांना सुद्धा, फॉरेनर लोकांना सुद्धा बऱ्यापैकी भुरळ घातलेली आहे. बरेचसे लोक येतात, व्हॉट इज गुरु, नाही का, गुरु काय प्रकार आहे. बरेचसे लोक, परकीय लोक आमच्या संपर्कात येतात. आम्ही जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये शिकत होतो, MA ला असताना आम्ही 17 जणांची आमची तुकडी होती, टीम होती. त्या 17 मध्ये आम्ही फक्त 3 महाराष्ट्रातले होतो, 14 जण परदेशातले होते, बाहेरचे होते. एकदा सहज मी त्या सर्वच विद्यार्थ्यांना आळंदीला दर्शनासाठी घेऊन आलो आणि तिथं आल्यानंतर माऊलींचं दर्शन वगैरे झालं. त्यांना माऊलींचं महत्व सांगितलं. दिस इज द संजीवन समाधी ऑफ श्री संत ज्ञानेश्वर महाराज, who is the founder of Warkari sect, who has written the great commentary on Srimad Bhagavad Gita known as ज्ञानेश्वरी. जेवढं काही त्यांना सांगता आलं तेवढं मी सांगितलं. एका जपानच्या विद्यार्थिनींनी माझ्या गळ्याकडे बोट दाखवून सांगितलं, म्हणले आय वुड लाईक टू वेअर दिस माला. गळ्यात ती माळ पाहिली आणि सांगितलं आम्हाला ती माळ घालायला बरं वाटेल, आवडेल. मी त्यांना सांगितलं ती फॅशनची माळ नाहीये, ती गुरुकडून माळ घालावी लागते. बाजारामध्ये मिळणाऱ्या माळा या वेगळ्या असतात, या माळा गुरुकडून दीक्षा घेऊन या माळा घालाव्या लागतात. व्हॉट इज गुरु, नाही का, असे प्रश्न निर्माण होतात की नाही. त्यांच्या ठिकाणी मोठी उत्सुकता आहे. मी पाहिलं बरेचसे परकीय लोक जेव्हा आमच्या संपर्कात येतात, आपल्या मंडळींना जेव्हा एखादा विषय थोडासा आपल्या आकलनाच्या पलीकडचा वाटेल तेव्हा आपले लोक सांगतात जाऊ द्या, सोडून द्या, नाही का, तो विषय आपला नाहीये. परंतु ती मंडळी अशी सजग असतात, पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एक साधारण 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक अमेरिकेचे सज्जन असेच पुण्यामध्ये आले होते. आषाढीच्या वेळी ते आल्यानंतर ते आळंदीला आले. प्रस्थानचा तो काळ होता. लोकांची लगबग वगैरे सर्व पाहिली.
परंतु त्या चौकट माणसाने बरंच लिखाण केलं त्याने. आणि चाकण चौकामध्ये एका दुकानदाराला विचारलं की मी असं असं लिखाण केलेलं आहे, हे कोण असा व्यक्ती आहे का की जी हे सर्व वाचून याच्याशी माझ्याशी चर्चा करेल वगैरे. त्या लोकांनी माझं नाव सांगितलं आणि ते माझ्याकडे आले. मी बसलो होतो निवांत वेळेमध्ये. ती परकीय व्यक्ती आली आणि मोठ्या विनय आणि नम्रतेने, मे आय कम इन सर. आता नवीन व्यक्ती आहे, नवखी व्यक्ती आहे, काही मला काही मिळ लागलं नाही. मला प्लीज प्लीज कम हॅव अ सीट. बसले. त्यांनी येण्याचं प्रयोजन सांगितलं. जे लिखाण त्यांनी केलं होतं त्यांनी माझ्याकडे दिलं आणि सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही हे काळजीपूर्वक वाचा, प्लीज रीड इट केअरफुली. जिथं कुठं मिसकन्सेप्शन झालं असेल तिथं टिकमार्क करा. मी 2-4 दिवसांनी येतो, त्याच्यावर आपण चर्चा करू. म्हटलं काही हरकत नाही. बरंचसं लिखाण होतं, मी ते वाचलं. आता कीर्तन चालू असताना मग ते विचारलं असेल कोणाला तरी, हु इज दिस? मग ते असं कीर्तनकार. मग ते कीर्तनकार नाही. व्हॉट ही हॅज पुट ऑन हिज हेड? एक असं इट इज टर्बन. ही कीर्तनकार पुट्स टर्बन ऑन हिज हेड, नाही का, अशा पद्धतीने त्या लिहिलं. जेव्हा 2 चाल म्हणणारे पुढे आले, म्हणले हु आर दे? आता कदाचित ते पाहुणे असतील. आता सांगणारे त्यांच्या कुवतीप्रमाणे सांगायचे, योग्यतेप्रमाणे सांगायचे. म्हणजे दे आर गेस्ट सिंगर्स. यांनी लिहिलं की गेस्ट सिंगर्स असं लिहिलं. बरंच जिथं जिथं असं काही मिसकन्सेप्शन झालं मी ते सर्व टिकमार्क करून ठेवलं. 4-6 दिवसांनी ते पुन्हा आले. मी त्यांना पूर्णपणे व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यांनी ते सुधारित पद्धतीने लिहून घेतलं. पुन्हा त्यांनी माझ्याकडून 1 आठवड्याची वेळ मागून घेतली. आणि विशेष गोष्ट आहे, 1 आठवड्यानंतर जेव्हा ते आले, आमच्या चर्चेचा न जाणो त्यांच्यावर काय प्रभाव झाला मला माहिती नाही, पण 1 आठवड्यानंतर आल्यानंतर ती व्यक्ती नेहरू शर्ट, डोक्यात टोपी, पांढरा पायजामा घातलेला, असा उभा गंध लावलेला आणि दारामध्ये उभा राहून, मे आय कम इन सर? आता म्हटलं ही नवीन व्यक्ती कोण आली? म्हटलं पाहिल्यानंतर मी ओळखलं, त्यांना आत बसवलं. आमच्या चर्चेतून जे काही झालं होतं ते त्यांनी DTP करून आणलेलं मला सर्व एक प्रत त्यांनी दिली. आमचा सत्कार वगैरे केला. परंतु ते अमेरिकेला गेल्यानंतर त्यांची मला 1-2-4 पत्र आली. ती पत्र मी अजून जपून ठेवलेली आहेत माझ्याकडे. एका पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आय डोंट नो मराठी. मला मराठी येत नाही, कळत नाही, याचं मला मोठं वाईट वाटतं, खेद वाटतो. मला असं वाटतं की मराठी महाराष्ट्रामध्ये यावं, मराठी भाषा शिकावी आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करावा, अशा आशयाचं पत्र आजही माझ्याकडे आहे. पुन्हा 2-4 वर्षांनी जेव्हा ती व्यक्ती परत आली, न विसरता ती व्यक्ती माझ्याकडे भेटायला आली. तेव्हा त्यांना मी विचारलं, व्हॉट इज युअर एम ऑफ लाईफ? सॅल्वेशन, नथिंग एल्स. एवढ्या सहजतेने ते बोलून गेले की मुक्ती हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे. मला वाटतं त्या दिवशी मी त्यांना विचारलं आणि आमच्या चर्चेतून असं लक्षात आलं की ती व्यक्ती ख्रिश्चन धर्माची होती. म्हणजे आपल्या भारतातली व्यक्ती तिथं जाऊन स्थायिक झाली, राहिली असं नाही. साऊथ फॉल्सबर्ग मध्ये राहणारी ती व्यक्ती. त्या व्यक्तीच्या गळ्यात तोपर्यंत सुद्धा माळ होती. म्हटलं वारकरी संप्रदायाच्या विचाराची खऱ्या अर्थाने क्रांती आहे. म्हणून आपल्या या परंपरेमध्ये गुरुचं जे स्थान आहे, गुरुचं जे महत्व आहे, आणि गुरु या शब्दाशी गूढवादाचा जो एक संबंध जोडलेला आहे की त्या गूढतेचा साक्षात्कार गुरु कृपेशिवाय होत नाही, ही महत्वाची भूमिका आहे. ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. जे ज्ञान आहे पण कसं आहे, गूढ गम्य आहे, सहजासहजी ज्याची उकल होऊ शकत नाही, ते निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे. हा सर्व इतिहास तुकोबरायांच्या नजरेसमोर असेलच ना. जे ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार आहेत, येण्याची पढवून वेद केला शहाणावो, अशी ज्या महाविष्णूची योग्यता आहे,
परंतु ते ज्ञानोबराय सुद्धा श्री गुरूंना शरण जातात आणि गुरुकडून तो बोध प्राप्त करून येतात. श्री गुरु सारिखा आसता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावी. ज्ञानोबराय वर्णन करतात. एवढंच नाही, जे स्वतः तरण्यासाठी सक्षम आहेत ते असं विधान करतात की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकुल. आमच्या जीवनामध्ये आम्ही तरलो ते केवळ गुरूंच्या कृपेने तरलो, ही प्रामाणिक आणि प्रांजळ भावना ज्ञानोबराय व्यक्त करतात. तेव्हा तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये सुद्धा एक अशी भावना की आम्हाला श्रीगुरूंची भेट कधी होईल, जीवनामध्ये श्रीगुरू केव्हा भेटतील. आणि त्यांच्या त्या तळमळीचं पर्यवसान असं झालं. तुकोबराय त्या काळामध्ये काही ठिकाणी गुरूंच्या भेटीसाठी त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला बरं का, नाही असं नाही. गुरूंच्या भेटीसाठी सुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. काही काहींची त्यांनी कदाचित मुलाखतही घेतली असेल, कारण तुकोबरायांचा स्वभाव कसा आहे सर्वांना माहिती आहे. कडक स्वभाव आहे, वृक्षावंती स्वभाव आहे, पारखल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही अशी त्यांची वृत्ती आहे. तेव्हा त्यांना ज्या गोष्टी जाणवल्या, अरे म्हटले हे विद्वान आहेत, हे ज्ञानी आहेत, आपण यांना गुरु करावं म्हणून त्यांची मुलाखत घ्यायला गेले तर असं लक्षात आलंय की यांच्या ठिकाणी ज्ञातृत्वाचा अहंकार एवढा मोठा आहे, तो अहंकारच जर यांना सोडत नसेल तर आपण यांना कशाला गुरु करायचं. जे काही कर्मनिष्ठ मंडळी होते त्या कर्मनिष्ठ मंडळीकडे जेव्हा महाराज गेले तेव्हा असं त्यांच्या लक्षात आलं की हे विधी निषेधाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत, यांना काय गुरु करावं, हे आपला काय सोडवणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना जाणवल्या आणि शेवटी त्यांनी हा विचार केला की नाही, आता ही गोष्ट देवावर सोपवून देऊ. कारण तुकोबराय हे व्यक्तिमत्व सामान्य नाहीये. जे सत्ययुगामध्ये प्रल्हादाच्या रूपाने भगवंताशी संयुक्त झालेले होते. तुकोबराय पूर्वावतारामध्ये कोण होते? सत्ययुगामध्ये ते भक्त प्रल्हाद होते. त्या भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णूला स्वतंत्र एक नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला. तेच त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपाने प्रभू रामचंद्रांच्या वानर सेनेमध्ये सेनाध्यक्ष म्हणून होते. द्वापर युगामध्ये तेच उद्धव म्हणून भगवान श्रीकृष्णाचे सखे होते. भगवंताने ज्यांना मुख्यतः उपदेश केला ते दोनच व्यक्तिमत्व, एक अर्जुन आणि दुसरा उद्धव, ज्यांना खुद्द भगवंताच्या मुखाने ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तेच पुढे कलियुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झाले. नामदेव महाराज तर भगवंताचे एवढे प्रिय होते. नामदेव महाराजांच्या हाताने देवाने नैवेद्य ग्रहण केल्यानंतर, आता तो खूप मोठा इतिहास आहे. लढीवाळ स्वभाव, लहान स्वभाव. पिता परगावी काही कामानिमित्ताने गेल्यानंतर नामदेव महाराजांना नैवेद्य दाखविण्याची जबाबदारी सोपवली गेली. देवाच्या समोर नैवेद्य नेऊन ठेवला आणि सगळं देवा नैवेद्य घ्या, देवा नैवेद्य घ्या. आता मूर्ती नैवेद्य कशी ग्रहण करणार? नामदेव महाराज म्हणाले, देवा तुम्ही जर नैवेद्य ग्रहण केला नाही तर मी माझं मस्तक आता इथं फोडतो. आणि डोकं आपटायला लागले तेव्हा देवाने पटकन हात धरले, थांब थांब नामा, असं करू नको. आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, महाराज वर्णन करतात. भगवंताने नैवेद्य खाल्ला आणि तिथून पुढे नामदेव महाराजांनी आणि देवांची एवढी मैत्री घनिष्ठ झाली. नामदेव महाराजांना देवा वाचून करमत नसायचं आणि देवाला नामदेव महाराज वाचून करमत नसायचं. एखाद्या वेळी जर नामदेव महाराज देवळात आले नाही, देव विटेवरून उतरून थेट नामदेव महाराजच्या घरी जायचे. अरे नामा आज काय झालं, आला नाही असतो, मला करमलं नाही. आपण सगळे घरदार सोडून तिथं जातो, देव कोणाकडे येत नाही, परंतु देव नामदेव महाराजांसाठी जायचे. संतांच्या सभेमध्ये जेव्हा नामदेव महाराजांना कच्चं मडकं ठरवलं गेलं
तेव्हा देवाने सांगितलं, म्हटले बरोबर आहे त्यांचं, तुला गुरुकडे जावं लागेल. औंढ्याला विसोबा खेचराकडे त्यांना पाठवलं. जबाबदारी कोणी घेतली? देवाने घेतली. आणि त्याच नामदेव महाराजांचे अवतार असणारे तुकोबाराय, जे परमात्म्याच्या चारही युगामध्ये सहचारी आहेत, भक्त आहेत. म्हणून नामदेव महाराजांचं वर्णन आहे, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. चारही युगातले ते भक्त नामदेव महाराज आहेत. आणि त्यांचेच हे अवतार, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. तेव्हा त्यांनी ठरवलं, म्हटले काही हरकत नाही, आता हे काम आपण देवावर सोपू. देवच चांगले गुरु आपल्या कोणीतरी उपलब्ध करून देतील. आणि या चिंतनामध्ये एकदा झोपलेले असताना रात्री महाराजांना स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये बाबाजी महाराज चैतन्य तुकोबारायांना हाक मारत होते. तुकोबाराय गंगा स्नानासाठी चाललेले. बाबाजी महाराज चैतन्याने तुकोबारायांना हाक मारली, तुकोबाराय थांबा, तुकोबाराय थांबा. तुकोबारायांनी विचारलं, म्हटले कोण आहे? म्हटले मी तुमचे गुरुजी आहे. तुम्हाला बोध करण्यासाठी, तुम्हाला कृतार्थ करण्यासाठी, तुम्हाला उपदेश देण्यासाठी मी आलेलो आहे, थांबा. नाही म्हटले मी आता गंगा स्नानाला निघालो. थांबा थांबा, गंगा स्नानाला जाऊ नका, अगोदर बोध घ्या, मग स्नानाला जा. अलीकडचे गुरु सांगतील जा स्नान करून शुचिरभूत होऊन या. पण तो तुकोबारायांना गुरुजींनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही थांबा. आणि तुकोबारायांना त्याच ठिकाणी त्यांनी बोध दिला. ही घटना स्वप्नामध्ये घडली. मला सांगा, स्वप्नात जे घडतं ते खरं असतं का खोटं असतं? स्वप्न सर्वांना पडतात. सायकोलॉजीमध्ये जर आपण या गोष्टीची मीमांसा केली, थिअरी ऑफ ड्रीम्स, स्वप्नाची जर आपण मीमांसा केली, स्वप्न सिद्धांताकडे पाहिलं तर तिथं असं सांगितलं जातं की एखाद्या माणसाला जर स्वप्न पडलं नाही तर तो मानसिक दृष्ट्या ठीक राहू शकत नाही किंवा जिवंतच राहू शकत नाही. फक्त स्वप्नाचा प्रकार असा आहे की कोणी रात्री पाहतात आणि कोणी दिवसा पाहतात, हा भेद वेगळा आहे बरं का थोडासा. परंतु स्वप्न कंपल्सरी सर्वांना असतं. स्वप्नामध्ये जे आपण पाहतो ते खरं आहे का खोटं आहे? स्वप्नामध्ये आपण पाहतो ते खरं आहे का खोटं आहे? एक सज्जन कामावून आले आणि पत्नी सांगितले मला भूक लागली, पटकन स्वयंपाक बनव. तिनं सांगितलं एक 10 मिनिट पेपर वाचत बसा, मी स्वयंपाक करते. पेपर समोर घेतला आणि पेपर वाचता वाचता यांना डुकली लागली. आता भुकेचेच विचार मनामध्ये असल्यामुळं झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात ते एका चांगल्या पार्टीमध्ये जेवायला गेले. मोठी पंगत बसलेली, चांगल्या प्रकारची पक्वान वाढणारे सुद्धा अगदी उदार वाढणारे होते. घ्या घ्या घ्या, भरपूर घ्या. जेवणही चांगल्या प्रकारचं झालं. आणि जेवण झाल्यानंतर हात धुत असताना पत्नीचा आवाज आला, ओ उठा बसा जेवायला. तसे जागे झाले. मग आता म्हणतील का नाही आताच जेवण झालंय माझं स्वप्नामध्ये, आता काही जेवायची गरज नाही. असं कोणी म्हणू शकणार नाही. कारण स्वप्नामध्ये जे आपण पाहिलं, जे केलं ते सत्यत्वाच्या निकषावर अबाधित ठरत नाही. सत्यत्वाची परिभाषा अशी आहे, त्रिकाला बाध्यत्वमेव सत्यत्वम किंवा बाधरहितत्वमेव सत्यत्वम, अशा 2 परिभाषा आहेत. ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही त्याला सत्य म्हणता येत नाही. स्वप्न पदार्थ आणि स्वप्नातलं ज्ञान जागृतीमध्ये आल्यानंतर ते बाधित होत, त्यामुळे त्याला सत्य म्हणता येत. एका ठिकाणी एक असा मनुष्य रस्त्याने चालला आणि त्याला धनाचा हंडा सापडला. हंडा सापडला तसा तो जोराने घेऊन चालला घरी. जाताना कोणी पाहतंय का काय असं इकडे तिकडे पाहत असताना ठेच लागली आणि पडला. पडल्यानंतर तो हंडाही खाली पडला. तसा घाबरला. हंड्यातले काही ऐवज इकडे तिकडे पसरला
तो झोपेतच एवढा गडबडला आणि इकडून तिकडून असं गोळा करायला लागला अंथरुणातच. तेव्हा त्यांची पत्नी उठली, हो म्हणली काय वेड वगैरे लागले काय तुम्हाला? अरे म्हटले ते धन कुठं आहे? ज्ञानोबराय वर्णन करतात, आगा स्वप्नी निधान फावे ते चेईलिया हरपे आघवे. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात चेईलिया शब्दाचा अर्थ जाग झाल्यावर. आपण जे स्वप्न पाहतो अवस्थांतर झाल्यानंतर, याचा अर्थ जागृत झाल्यानंतर ते स्वप्न पदार्थ आणि स्वप्नाचं ज्ञान हे मिथ्या आहे, बाधित आहे, याचा अनुभव सर्वांना येतो. म्हणून स्वप्नाला कुणी सत्य म्हणत नाही. हा प्रसंग, ही घटना स्वप्नामध्ये घडल्यामुळे कदाचित कोणी त्याला मिथ्या ठरवतील, खोटं ठरवतील. म्हणून तुकोबरायांनी अभंगामध्ये पहिल्यांदा शब्द प्रयोग केला, तो म्हणजे सत्य. गुरुराये कृपा मज केली. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सत्य गुरुराये परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सत्य गुरुराये कृपा मज केली, गुरुराये कृपा मज केली. सत्य गुरुराये कृपा मज केली, सत्य गुरुराये कृपा मज केली. सत्य गुरुराये कृपा मज केली, तरी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, परी नाही घडली सेवा काही. महाराज वर्णन करतात की ही गोष्ट सत्य आहे. गुरुरायांनी माझ्यावर कृपा केली, परंतु गुरुजींची सेवा करण्याचा काही प्रसंग आम्हाला उपलब्ध झाला नाही. कारण काय? सापडविली वाटे जाता गंगा स्नाना. आम्ही गंगा स्नानाला जात असताना गुरुजींनी आम्हाला सापडविलं. शोधत आले गुरुजी आणि आमच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. मस्त घेतो जाना ठेविला कर, भोजना मागती धूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कळी उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. काही समजत नाही त्यांना काय त्वरा झाली होती, गडबड झाली, निघून गेले. पावशेर तूप द्यायचं राहिलं, काही सेवाही करता आली नाही, काही बोलता आलं नाही. गुरुजी लवकर निघून गेले. जाताना त्यांनी एक गोष्ट सांगली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन माळिकेची. एवढं बरं केलं की गुरुजींनी जाताना आपली गुरु परंपरा सांगितली. राघव चैतन्य केशव चैतन्य ही आपली गुरु परंपरा आहे. आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, आणि स्वतःचं नाव बाबाजी महाराज चैतन्य असं सांगितलं. आणि मला जो मंत्र दिला तो रामकृष्ण हरी हा मंत्र. ही घटना कधी घडली त्याचा उल्लेख करतात महाराज. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी त्या दिवशी योगायोग असा गुरुवार होता. गुरुवार असल्यामुळे गुरुचं पाठबळ जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं असतं. आणि त्या दिवशी गुरुजींनी मला बोध संपन्न केला. तर ती जी घटना आहे, ज्या दिवशी तुकोबरायांना बोध केला त्यावेळी तुकोबरायांचं वय अवघं 24 वर्षाचं वय होतं. शके 1554 माघ शुद्ध दशमीस महाराजांना गुरुपदेश लाभला. आता थोडस मला या गुरु परंपरेविषयी चिंतन करावं वाटतंय.
ही गुरु परंपरा नेमकी कुठून सुरू झालेली आहे याविषयी अभ्यासकामध्ये थोडीशी मतमतांतर आहे. त्याचं कारण असं आहे, निळोबरायांचा अभंग या विषयामध्ये वेगळा आहे आणि तुकोबरायांच्या शिष्या बहिणाबाईंचा अभंग या विषयामध्ये थोडासा वेगळा आहे. त्यामुळं नेमकी गुरु परंपरा कोणाची कोणती आहे? निळोबरायांचा अभंग जो आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथोन या, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. अर्थात भगवान विष्णू, त्याच्यानंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाने नारद, नारदाने व्यासांना, व्यासांनी केशव चैतन्य, केशव चैतन्य राघव चैतन्य, राघव चैतन्यांनी बाबाजी महाराज चैतन्य, अशी परंपरा निळोबरायांनी सांगितलेली आहे. परंतु यापेक्षा वेगळी परंपरा बहिणाबाईंनी सांगितली. बहिणाबाईंचा तो अभंग या ठिकाणी दिलेला आहे. आदिनाथी उपदेश पार्वतीसी केला, मच्छिंद्रे ऐकला मत्स्य गर्भी. शिवहृदयचा मंत्र पै आगाध झालासी प्रसिद्ध भक्तियोगी. त्याने त्या गोरक्षा केली कृपादान, प्रगट तेथुनी गहिनी प्रती. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळपण असता योगरूप. तेथुनी ज्ञानेश पावली प्रसाद, झाली ती प्रसिद्ध सिद्धासनी. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर, त्यासी अभयवर ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तिने राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेशे प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबाची चरणी, म्हणून बहिणी लाधलीसे. या अभंगातली परंपरा जर पाहिली तर निळोबरायांनी सांगितल्या परंपरेपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. अर्थात ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये ज्या परंपरेचा उल्लेख केलेला आहे, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, निनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. ते क्षीर कल्लोळा तू मकरोदरी गुप्तू, होते तयाच्या हातू पैठे झाले. ज्ञानोबरांनी सांगितलं, भगवान शंकरांनी पार्वती मातेला तो तत्वज्ञानाचा उपदेश करत असताना मासळीच्या उदरामध्ये स्थित असलेल्या मत्स्येंद्रनाथांनी ते तत्वज्ञान अवगत केलं. मत्स्येंद्रनाथांनी त्याच तत्वज्ञानाचं पुढे त्यांचे समकालीन आणि कृपापात्र शिष्य जे गोरक्षनाथ, त्यांशी संप्रदान केलं. गोरक्षनाथांनी तेच तत्वज्ञान पुढे त्यांचे कृपापात्र आणि समकालीन शिष्य गोरक्षनाथांना दिलं. गोरक्षनाथांनी तेच तत्वज्ञान गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथांनी तेच तत्वज्ञान निवृत्तीनाथांना दिलं. निवृत्तीनाथांनी तेच तत्वज्ञान ज्ञानोबरायांना दिलं. मला वाटतं हरिपाठातले अभंग सर्वांच्या पाठ आहेत. आदिनाथ उमा बीज प्रकटले, मत्स्येंद्राला आदरली सहज स्थिती, त्याही अभंगात ती पूर्ण परंपरा सांगितलेली. परंतु तिथून पुढची परंपरा कोणाला माहितीच नाहीये. मला वाटतं बऱ्याचशा लोकांना तो मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हाच अभंग पाठ आहे. परंतु हा दुसरा अभंग कोणाच्या पाठ नाहीये जो बहिणाबाईंनी सांगितलेला आहे. ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना बोध दिला. निवाशाचा प्रसंग आहे. मृत झालेले सच्चिदानंद बाबा त्यांना जिवंत केलं, त्यांना बोध दिला, त्यांना ज्ञानेश्वरीचं लेखक बनवलं आणि त्यांनी ते तत्वज्ञान पुढे विश्वंभर बाबा किंवा विश्वनाथ योगी असे 2 नाव आहेत, त्यांना ते तत्वज्ञान दिलं. त्यांनी ते तत्वज्ञान पुढे राघव चैतन्यांना दिलं. राघव चैतन्यांनी केशव चैतन्याला दिलं. केशव चैतन्यांनी तेच तत्वज्ञान बाबाजी महाराज चैतन्याला दिलं आणि बाबाजी महाराज चैतन्यांनी तेच तत्वज्ञान पुन्हा जगद्गुरु तुकोबारायांना दिलं. म्हणून ज्ञानोबराय आणि तुकोबराय एकाच परंपरेचे असल्यामुळं आमच्या वारकरी संप्रदायातलं ज्ञानोबराय तुकोबराय किंवा ज्ञानोबा तुकाराम हे भजन जे आहे ते अर्थपूर्ण ठरतं.
किंबहुना त्याच परंपरेतले एक पाया झाले आणि त्याच परंपरेतले एक कलश झाले. आता या ठिकाणी असं कोणी म्हणेल निळोबाराय हे तुकोबारायांचे शिष्य आहेत, बहिणाबाई तुकोबारायांचे शिष्य आहेत, मग आता नेमके कोणाचं प्रमाण मानायचं पण नाही का? मला तर असं वाटतं निळोबारायांची आणि तुकोबारायांची तशी अगोदर भेट झालेली नाहीये. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर काही वर्षानंतर निळोबाराय तुकोबारायांची महती ऐकून नाही का इथं आले. देहूला येऊन त्यांनी धरणं धरलं, 42 दिवस उपोषण केलं. तुकोबाराय आले, त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, त्यांना कृतार्थ केलं, निघून गेले. परंतु बहिणाबाई तुकोबारायांच्या सहवासामध्ये देहूमध्ये काही काळ राहिलेल्या होत्या. त्यामुळं सहज चर्चेमध्ये बोलत असताना आपली गुरु परंपरा काय आहे, आपली नाही का याची चर्चा झाली असावी. त्यामुळं बहिणाबाईंच्या गाथेमध्ये जी प्रामाणिकता आहे, यथार्थता आहे, ती तिथं तशी जाणवत नाहीये. तेव्हा बहिणाबाईंनी वर्णन केलेली ही जी परंपरा आहे हीच त्या ठिकाणी योग्य आहे. आणि हीच परंपरा पुन्हा निळोबारायचे शिष्य शंकर स्वामी शिवरकर त्यांनी सुद्धा हीच परंपरा सांगितली. मग निळोबारायांचे शिष्य शिवरकर महाराजांनी निळोबारायांनी सांगितली परंपरा सांगायला पाहिजे की नाही, ते सांगत नाही. शंकर स्वामींनी सांगितली परंपरा ही वेगळी आहे, अर्थात बहिणाबाईंशी ती मिळती जुळती आहे. म्हणून एकंदरीत जर पाहिलं आपण तर भगवान शंकरापासून उद्धृत झालेली ही ज्ञानाची जी परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा आहे, त्याच परंपरेचे तुकोबाराय हे शेवटचे मेरुमणी कलशरूप ठरतात. म्हणून अशा पद्धतीने तुकोबारायांना स्वप्नामध्ये गुरुपदेश झाला. महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात की आम्ही हा स्वप्नामध्ये झालेला जो गुरुपदेश आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये मानियला आम्ही तो मान्य केला. आणि ज्या दिवशी आपल्याला गुरुचा बोध होईल, गुरुचा उपदेश होईल, मला वाटतं त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं पारमार्थिक जीवन सफल होतं. ज्ञानोबराय अमृत अनुभवात खूप सुंदर वर्णन करतात. एखादा एक शेतकरी आहे, तो आपल्या शेतामध्ये झाडं लावतो, फळ झाडं लावतो, फुल झाडं लावतो, त्याला पाणी देतो, खत देतो, फवारण्या करतो, सर्व निगा राखतो. या गोष्टी त्याच्या हातातल्या आहेत, परंतु झाडाला फळ येणं हे मात्र त्याच्या हातातलं नाहीये. झाडाला फळ येणं कोणाच्या हातातलं आहे? वसंत ऋतूच्या हातातलं आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, जी बन करू झाडी शिंपे जीवेसाठी, काढोनी जन्मे करी आटी, परी फळे शेतईची भेटी, जई वसंतू पावे. तसं ज्ञानोबराय सांगतात, तैसे शब्दजात आलोढिले, का योगाधिक जी अभ्यासिले, ते तैची म्हणोये आपुले, जै सानुकूळ श्री गुरु. जीवनामध्ये पारमार्थिक दृष्टीने सफलता येण्यासाठी श्री गुरु त्यांची प्राप्ती आणि त्यांची कृपा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्यामुळं माघ शुद्ध दशमीच्या दिवशी तुकोबारायांचं जीवन खऱ्या अर्थाने पूर्णतेला प्राप्त झालं. आणि तिथून पुढे महाराजांना मग जीवनामध्ये एक वेगळं वळण मिळालं. आता आपण पूर्णतेला प्राप्त झालेलो आहे. त्यातल्या त्यात नाथ संप्रदायाची परंपरा अशी संपन्न आणि समृद्ध आहे की त्या पूर्ण परंपरेची शक्ती त्या शिष्याच्या पाठीमागे उभी राहिल्यामुळं आता शिष्याचं जीवन परिपूर्ण आणि निर्भय होत असतं. एके दिवशी तुकोबाराय रात्री असे झोपले आणि झोपल्यानंतर पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले. तुकोबारायांना जाग केलं. नामदेवे केली स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सवे पांडुरंगे येऊनिया. नामदेव केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सवे पांडुरंगे येऊनिया. सवे पांडुरंगे
सांगितले काम करावे कवित्व संगीतले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व संगीतले काम करावे कवित्व सांगितले काम करावे कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये वाहुगे निमित्त बोलू नये संगीतले काम करावे कवित्व भोगी निमित्त बोलो नये भोगी निमित्त बोलो नये. महाराज वर्णन करतात, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावे तुका. नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्माला तुकोबराय झोपले होते. तुकोबरायांना जागं केलं आणि सांगितलं की इथून पुढे तुम्हाला हे काम आहे. काय काम करायचं? प्रपंचाकडे लक्ष देऊ नका, संसाराकडे लक्ष देऊ नका. सांगितले काम करावे कवित्व. मोठी गंमत आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्ती झाल्यानंतर स्वप्नामध्ये गुरूंचा उपदेश झाल्यानंतर परिपूर्ण जीवनामध्ये पांडुरंग परमात्म्याने आणि नामदेव महाराजांनी येऊन त्यांना आज्ञा दिलं की इथून पुढे आता तुम्हाला काव्य करावं लागणार आहे. आणि नामदेव महाराजांचेच अवतार तुकोबराय असल्यामुळं त्यांनी सांगितलं की माझं जे काम अर्धवट राहिलेलं आहे ते तुम्ही पूर्णतेला न्यायचं. उरले ते शेवटी लावी तुका. तुम्ही आता हे पूर्णतेला न्यायचं, शेवटाला न्यायचं असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. आणि तिथून पुढे तुकोबरायांनी अभंग रचनेला आरंभ केला. आता मोठ्या संशोधनाचा विषय आहे. तुकोबरायांनी अभंग रचनेला सुरुवात केल्यानंतर तुकोबरायांनी नेमका पहिला अभंग कोणता लिहिला असावा याच्याविषयी फक्त तर्क आहेत, निश्चित प्रमाण उपलब्ध नाही. संप्रदायामध्ये उपलब्ध असलेल्या ज्या गाथेच्या प्रती आहेत, काही अभंगामध्ये सुंदरते ध्यान असा पहिला अभंग आहे, काही अभंगामध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजेरी हा पहिला अभंग आहे. परंतु त्या सर्वच गाथ्यांना किती प्रामाणिक मानावं मला नाही सांगता येणार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ह्या गाथेच्या प्रती तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर हे सर्व अभंग संकलित केले गेले. तुकोबरायांच्या घरी ज्या वह्या होत्या त्या एकत्रित केल्या गेल्या. सुदुमरायला त्यांचे शिष्य अभंग लेखक संताजी महाराज जगनाडे त्यांच्याकडे ज्या प्रती उपलब्ध होत्या त्याही एकत्र केल्या गेल्या. कान्होबारायांकडे काही प्रती होत्या त्याही एकत्रित केल्या गेल्या आणि त्यांना एकत्रित करून गाथेची प्रत तयार केली गेली. त्यामध्ये पुन्हा प्रकार असा झाला, काही प्रक्षिप्त अभंग त्याच्यामध्ये काही घुसळवले गेले. तेही बाबूराव महाराज देवडीकर यांनी मोठं दिव्य करून प्रक्षिप्त अभंगाला बाजूला काढलं. खूप मोठा इतिहास आहे. अंध तुकोबरायांचे भक्त होते. हा अभंग तुकोबरायांचा आहे की नाही हे कसं ठरवायचं? विस्तवाचा निखारा घ्यायचा, तो जिभेवर ठेवायचा. जर जिभेला चटका बसला तर सांगायचं की हा अभंग तुकोबरायांचा नाहीये, बाजूला काढा. आणि जर चटका नाही बसला तर हा अभंग तुकोबरायांचा आहे, तो गाथेमध्ये समाविष्ट करायचा. असे करून जवळजवळ 4093 अभंग त्यांनी संकलित केले, एकत्रित केले. परंतु मी मगाशी जे बोललो त्याला आधार हा आहे की आतापर्यंत प्रकाशित झालेल्या किंवा संपादित झालेल्या कोणत्याही अभंगाच्या गाथेमध्ये ती क्रमवारीता अजून सापडलेली नाही. सदा माझे डोळे पहिला आहे, आणखी वचन आहे का कमलापती पहिला आहे, कोणता अभंग आहे? बरं, तुम्हाला आणखी दुसरा थोडस, ज्याला आम्ही फिलॉसॉफीमध्ये लॉजिकल आर्ग्युमेंट म्हणतो. तुकोबरायांचा सगळ्यात शेवटचा अभंग कोणता आहे सांगा, काही हरकत नाही.
सर्वात शेवटचे अभंग तुकोबरायांचे म्हणजे निर्याणपर प्रकरणातले अभंग आहेत, याच्याविषयी कुठलंही दुमत असता कामा नये. बरोबर ना? सर्वात शेवटचे अभंग कोणते? निर्याणपर प्रकरणातले अभंग शेवटचे आहेत. त्याच्यानंतर महाराजांनी अभंग लिहिला नाही. आणि त्यातल्या त्यात शेवटचा अभंग, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावतो. आपण सर्वजण वारकरी मंडळी म्हणतो अभंग. हा अभंग तुकोबरायांचा निर्विवादपणे शेवटचा आहे. मला कोणत्या गाथेमध्ये दाखव बरं हा अभंग सगळ्यात शेवटचा आहे? कोणत्या गाथेमध्ये अभंग हा शेवटचा नाहीये? तेव्हा गाथेविषयी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. तुकोबरायांनी जेव्हा अभंग गाथा लिहायला सुरुवात केली तेव्हा ते तेजस्वी आणि ओजस्वी अभंग जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागले तेव्हा मला असं वाटतं की जणू काही साक्षात सरस्वतीच नाचायला लागली. मी काल परवा सांगितलं, तुकोबराय अवतीर्ण झाले तो दिवसच वसंत पंचमीचा, की जो सरस्वती मातेच्या प्रगटनाचा दिवस, आणि त्याच दिवशी तुकोबराय अवतीर्ण झाले. हा खूप मोठा योगायोग आहे. तेव्हा सरस्वती मातेची त्यांच्यावर असाधारण कृपा होती हे वेगळं सांगायला नको. तुकोबरायांच्या अभंगामध्ये एक सहजपणा, ओजस्वीपणा जो आहे तो इतरांच्या अभंगामध्ये जाणवत नाही बरं का, क्षमा मागून बोलतो. सहजता आहे. तुका सहज बोले वाणी तिथे वेदांत वाहे पाणी असं म्हणतात. सहजपणा आहे, शब्दांचा आटापिटा नाही, पांडित्याचा डोलारा तिथं नाहीये. सहजपणा आहे, सहजपणा आहे. सहजपणे याची ओघवती वाणीने अभंग त्यांच्या मुखातून निघू लागले आणि शब्दबद्धतेमध्ये एक साकार रूपाने त्या ठिकाणी ते मूर्तिमंत होऊ लागले. बरीचशी अभंग त्यांची तयार झाली. नुसते अभंग तयार झाले नाही तर त्या काळातील जे काही तुकोबरायांना मानणारे सज्जन होते ते सज्जन सुद्धा कामधंदा करता करता ते अभंग म्हणायला लागले. कोणी शेतातले कामं करताना, कोणी काही इतर कामं करताना सहज 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 त्या ठिकाणी ते अभंग म्हणायला लागले. मला वाटतं एखाद्या लेखकाने आपलं वाङ्मयीन कार्य चालू असताना त्या कार्याला एवढी प्रसिद्धी आणि लोकमान्यता मिळावी, मला वाटतं हे अभंग तुकोबरायांनाच मिळालेलं असावं. आणि अशा पद्धतीने तुकोबरायांच्या अभंग लेखनाचं कार्य चालू राहिलं. त्याच्यानंतर पुढे घडलेला जो इतिहास आहे त्याचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करू. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, 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 ज्ञानदेव 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 तुकाराम, हाताने टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,